समोर येते ती म्हणजे मानव अधिकार आयोगाची टीम ही आता भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला दाखल झालेली आहे। अल्पवयीन मुलांची धिंड काढल्याप्रकरणी मानव अधिकार आयोगाने पुणे पोलिसांना नोटीस बजावली होती। पुणे पोलीस आयुक्तांसह आता 12 पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती मिळते आहे। भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे फ्रेम घ्या असं देखील सांगण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून घेऊयात। योगेश, सविस्तर अपडेट। मानव अधिकार आयोगाची टीम आता पुणे पोलिसांच्या अर्थात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली आहे। काही दिवसांपूर्वीच याच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडून पुणे पोलिसांकडून अल्पवयीन आरोपींची धिंड काढण्यात आली होती। या संपूर्ण प्रकरणाची दखल मानव अधिकार आयोगाने घेतली आणि त्यानंतर नोटीसा देखील पुणे पोलिसांना बजावण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर आता थेट या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये मानव अधिकार आयोगाची टीम दाखल झालेली आहे। इथले जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत मानसिंग पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला होता आणि त्यांना देखील आज नोटीस बजावण्यात आलेली आहे। सर, काय नेमकं कशा पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण आहे? या सगळ्या प्रकरणी नोटिसा देखील बजावण्यात आल्या होत्या। काय काय हां, स्टॉप पण काय प्राथमिक फक्त माहिती द्या। यामध्ये सोशल मीडियामध्ये ज्या रील्स प्रसारित झाल्या होत्या त्या अनुषंगाने राज्य मानवी हक्क आयोगाचे चेअरपर्सन आणि फुल बेंच यांनी सुमोटो या व्हायरल व्हिडिओची दखल घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने माननीय IG सर, मी स्वतः आणि आमच्या आयोगाकडील रजिस्ट्रार यांची एक स्वतंत्र समिती नेमण्यात आलेली आहे आणि आम्हाला या संदर्भातली चौकशी करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। त्या आदेशाप्रमाणे आज आम्ही भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला आलो आहोत आणि त्या अनुषंगाने सर्व जी चौकशी आहे किंवा जे CCTV रेकॉर्ड असेल त्या संदर्भातलं काम आम्ही सुरू केलेलं आहे। अच्छा, चौकशीचं स्वरूप नेमकं काय असेल आहे? साधारणतः किती कालावधीची ही चौकशी असणार आहे? त्याच्यानंतर काय आपण अहवाल देणार? कारवाईचं नेमकं स्वरूप पुढचं काय असणार आहे? आम्हाला या अनुषंगाने सर्व संबंधित व्यक्तींकडे विचारपूस करणं, त्यानंतर त्या अनुषंगाने जे काही उपलब्ध पुरावे असतील ते गोळा करणं आणि त्या अनुषंगाने सविस्तर अहवाल सादर करणं अशा स्वरूपाचं आमचं काम आहे। त्याप्रमाणे आम्ही 1 आठवडाभरामध्ये अहवाल सादर करणार आहोत। साधारणतः सर, कारवाई नेमकी काय होऊ शकते? कारण अल्पवयीन मुलांची धिंड काढली, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल